हॅलो प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते पाहणार आहोत. तर पहिल्यांदा काय होतं तर कल्पनाताई खाली येतात आणि त्या दुधाचा ग्लास घेतात आणि दुधाचा ग्लास घेऊन पूर्णाजीच्या रूममध्ये जातात आणि म्हणतात की पूर्णाईला मी थंड दूध देऊन येते म्हणजे त्यांची ॲसिडिटी जाईल असं कल्पनाताई म्हणतात. आणि मग त्याचा ग्लास घेऊन त्या जातात. मग तेवढ्यात अर्जुन सायली पायऱ्या उतरून खाली येतात आणि अर्जुन सावकाश सावकाश असं म्हणत असतो, लहानपणी जेव्हा तू यायचीस ना तेव्हा काळोखात असं आईस्क्रीम वरून करून त्याच्या मागे लपून आईस्क्रीम खायचं. सायली म्हणते, आता नक्की आवाजात का बोलताय, हळू आवाजात, सगळे झोपले आहेत ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, तेव्हा आपण जसं बोलायचो ना तेव्हा मोठ्याने. अहो एवढं बी मोठ्यानं नका बोलू, सगळे उठतील ना तर आईस्क्रीम नाही खाता येणार. मग अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, आता जी हे सायली म्हणाली ते लहानपणी पण असंच म्हणायची, पण आता मी काहीच सांगणार नाही, हिला आपोआप काही आठवते का ते बघतो असं म्हणते. मग सायली म्हणते, अहो काय झालं. मग अर्जुन म्हणतो, चल चल खाऊया म्हणतो आणि मग फ्रीज उघडत असतो. फ्रीज उघडत नाही, तसंच धरून थांबतो. मग सायली लहानपणीचं आठवतं, चल लवकर कोणीतरी येईल असं लहानपणीचं सायली म्हणते. ती सायलीला आठवतं, सायली लवकर उघड ना फ्रीज असं लहानपणी सायली म्हणत असते. आता ही सायली म्हणते की लवकर उघड फ्रीज असं. त्यांनी अर्जुन पाठीमागं फिरून पाहतो आणि खूप सारं संगीत वाजत असतं. मग आता इकडे लहानपणीचा अर्जुन म्हणजे बाऊल घेऊन ये ना, तेव्हा त्यांनी तो बाऊल घेऊन ये ना असं म्हणते आणि सायलीलासुद्धा ते आठवतं. सायली म्हणते, बाऊल कशाला हवा आहे, डब्यातच खाऊ आपण आईस्क्रीम, तशीच मज्जा येते असं सायली म्हणत असते. मग आता अर्जुनसुद्धा म्हणतो, बाऊल घेऊन ये ना सायलीला, म्हणून सायली म्हणते, डब्यातच खाऊया, असंच छान लागतं आईस्क्रीम असं सायली पण म्हणते. जसं लहानपणी तन्वी म्हणायची तसं सायली पण सेम टू सेम तसंच म्हणते. मग आता अर्जुन चमचा घेऊन येतो आणि मग दोघेही किचन ओट्याच्या पाठीमागं लपून बसून आईस्क्रीम खात असतात आणि सायली आता चमचा भरून आईस्क्रीम घेते आणि ती खात असते आणि अर्जुन तिच्याकडे बघत असतो. मग सायलीला आठवतं लहानपणी कसं ते दोघं आईस्क्रीम खात असतात, ते पण अंदुक आठवत असतं. अर्जुन आणि तन्वी कसं आईस्क्रीम खात असतात ते पण अर्जुन सायलीला म्हणत असतो, सायली आईस्क्रीम खा ना असे म्हणतो. मग सायलीला आठवतं की तन्वी म्हणते, हळू खा नाहीतर आईस्क्रीम तूच संपवून टाकशील. मग सायलीसुद्धा अर्जुनला सेम म्हणते, हळू खा ना आईस्क्रीम नाहीतर सगळं आईस्क्रीम तूच संपवून टाकशील, सेम असं. मग अर्जुन, येस तुला आठवलं ना तुला असं अर्जुन म्हणतो, तुला आठवलं ना असंच. तुझी काय तन्वीसुद्धा अशीच बोलायची लहानपणी, सेम टू सेम. आणि मग आता सायली इकडे तिकडे पाहत असते. मग इकडे महिपतच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सचिन म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स अण्णा, तुमचा आश्रम आता प्रत्यक्षात उभा राहणार. महिपत म्हणतो, ही सगळी त्या वरच्याची कृपा बाबा. सचिन म्हणतो, नाही पण तुमचा आता पसारा वाढणार आणि अण्णा हे अन्नछत्र सुरू करायचे, मग जवळजवळ 1000 लोक येतील अण्णा रोज तुम्हाला भेटायला. मग हे सगळं मॅनेज कोण करणार आहे. तेव्हा महिपत म्हणतो, जी कोण पोरगी आहे आधिरा ती बघेल, काहीतरी करेल असं म्हणतो. सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही काय हा सगळा पसारा मॅनेज करायला ना तुमच्या हक्काचा माणूस पाहिजे आणि मला तर वाटतं की मीच या सगळ्यात लक्ष घालायला हवं. तेव्हा महिपत म्हणतो, तू दीक्षित, पण तुला तर हे सगळं खोटं वाटत होतं ना. तेव्हा सचिन म्हणतो, हो अण्णा, सुरुवातीला असंच वाटलं खरं, पण म्हणजे यासाठी मी माफी मागतो तुमची अण्णा. पण इतकी लोक तुमच्या उपदेशाने चांगले होत असतील, बदलत असतील तर त्यांना नक्कीच काहीतरी तुमचा उपयोग होत असेलच ना. तेव्हा तुम्ही पुण्य कमवता आणि आता मलासुद्धा या सगळ्यात खारीचा वाटा उचलावासा वाटतो अण्णा. ते मुंबईपासून तो, बरं ठीक आहे. महिपत म्हणतो, बरं ठीक आहे, तुला आश्रमाचा सर्व कारभार उचलायचा ना तर उचल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या आश्रमात मला पैसा पाणी काही कमवायचा नाही, मला फक्त सेवा करायची आहे. दुसरी गोष्ट, माझ्या आश्रमात आलेला कुठलाच गोर गरीब भक्त रिकाम्या पोटी आश्रमात न जाता कामा नये, भरल्या पोटीच गेला पाहिजे, आनंदातच गेला पाहिजे. मग सचिन म्हणतो, प्रश्नच नाही अण्णा, ऑफकोर्स, हे तुम्ही काय म्हणायचं 113% असं सचिन म्हणतो. प्रेक्षकांनो, मला तर काय वाटतं ना की आता हा सचिन आहे तो अण्णाच्या जागेवर बसेल म्हणजे गुंड होऊन आणि अण्णा देवदेव करत बाबा म्हणून राहतील. सचिन म्हणतो, 113% तुमच्या सर्व सूचना पाळीन, तुमचा आश्रम चालवीन आणि इकडचा सर्व कारभार तुमचा तो सुद्धा आता मीच हँडल करतो. मग महिपत म्हणतो, ठीक आहे, आता महाप्रसादासाठी एक माणूस येणार आहे, त्याच्यासाठी बोलायला तू इथेच थांब. मग सचिन म्हणतो, हो चालेल ना, मी बोलतो त्याच्याशी, डन. मग
असं म्हणतो. मग आता सचिन मनात म्हणतो, अण्णा तुमच्या या बंधुगिरीचा उपयोग करून मी स्वतःवर कसा पैशाचा पाऊस पडतो ना ते बघाच आता. मग आता इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन आणि सायली खाली बसून लपून आईस्क्रीम खात असतात आणि खा पटकन खा पटकन असं अर्जुन म्हणत असतो. तेवढ्यात कल्पनाताई रिकामा दुधाचा ग्लास घेऊन येतात आणि किचनमध्ये, मला अर्जुन असं काय करतेस असं म्हणतो. तेवढ्यात कल्पनाताई बघतात, हे काय म्हणतात दोघं चोरून काय आईस्क्रीम खात आहेत आणि हे काही वेळ काय आईस्क्रीम खायची वेळ आहे का असं प्रतिमा त्या म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही दोघे धन्य आहात असं कल्पनाताई म्हणतात. आता तुमची आईस्क्रीम खायची वेळ आहे ना ते जगा वेगळंच आहे. बाकी तुम्ही पूर्णा आजीचे नातवंड शोभता बरं का. तुम्ही असं लपून बसून चोरून आईस्क्रीम का खाताय. तेव्हा अर्जुन म्हणतो, डोहाळे माझ्या बायकोला डोहाळे लागले होते इथे बसून चोरून आईस्क्रीम खाण्याचे, हवं तर तिला विचार असं म्हणतो. मग अर्जुन कल्पनाताई नाही म्हणतात. सायली म्हणते, नाही सायली तुझे डोहाळे काय अजबच आहेत बरं का. मग सायली म्हणते, कल्पनाताई म्हणते, अर्जुन आता तुझ्या बायकोला असे डोहाळे लागलेत तर ते तुला पुरवावेच लागणार. नाही खा चोरून लपून आईस्क्रीम खा असं कल्पनाताई म्हणतात. आणि मग अर्जुन थँक्यू म्हणतो आणि गुड नाईट म्हणतो. मग कल्पनाताईसुद्धा गुड नाईट म्हणतात आणि तिथून निघून जातात. मग आता अर्जुन आणि सायली म्हणते, तुम्ही असं खोटं का सांगितलं की मला डोहाळे लागलेत म्हणून का सांगितलं असतं. हे काय सांगितलं असंच काय दुसरं काहीतरी सांगितलं असतं ना असं सायली म्हणते. मग अर्जुन म्हणतो, तुला जेव्हा प्रियाला भेटायला जायचं होतं तेव्हासुद्धा तू नाहीस का डोहाळे लागल्यात आईस्क्रीम खाण्याचे. मग मी पण तेच सांगितलं असं अर्जुन म्हणतो. ते जाऊ दे, तुला आठवलं ना सगळंच. सायली म्हणते, मी जर तन्वीसारखे वागले बोलले असले तरी ते घडून गेले माझ्याकडून, पण मला आठवत काहीच नाही. काही प्रॉब्लेम नाही. अजून आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण रिक्रिएट करायचे. चल तुला मी जागा दाखवतो, तिथे आपण लहानपणी मी तुला लॉकेट दिलं होतं असं अर्जुन म्हणतो. आणि ते दोघेही आता तिथून निघून जातात. मग आता इकडे अस्मिता बाळाला मांडीवर घेते आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते. म्हणजे म्हणत असते, मला जॉब ॲप्लिकेशन वाचू दे, मला नीट पाठवायचं आहे, त्याला नीट वाचावं लागतं असं म्हणते आणि मोबाईलमध्ये बघत असते. तेवढ्यात येतो अश्विन आणि अश्विन पाहतो आणि म्हणतो, हे काय अस्मिताताई, तू बाळाच्या इतक्या जवळ फोन ठेवतेस. बाळाच्या हेल्थसाठी चांगलं नाही ते. तो फोन दूर ठेव बरं आधी. अस्मिता म्हणते, सॉरी म्हणते आणि अशी बाळाला झोपवत असताना फोनवर एवढं काय महत्त्वाचं करतेस. अस्मिता मनातल्या मनात म्हणते, तुला कसं सांगू, तुला जिथे जमेल तिथे जॉब ॲप्लिकेशन पाठवत होते. हे काम थांबवून नाही चालणार. आता अश्विन म्हणतो, मला माहिती आहे तू सोशल मीडियावर स्क्रोल करत होतीस ना, नको करूस हे सगळं असं म्हणतो. आणि मग आता अस्मिता हे सगळं सोड म्हणतो. अश्विन म्हणतो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. असं तर मी अस्मिताताईमध्ये कशाबद्दल. अश्विन म्हणतो, अस्मिताच्या जवळ जाऊन बसतो आणि बोलत असतो, अस्मिताताई आपला भूतकाळ पटकन विसरण्याची एखादी जादू असेल, एखादी सांग ना. तुला ती जादू जमली आहे ग, मला का जमत नाही. अस्मिता म्हणते, मला ते जमले कारण जे काही घडलं ना त्यासाठी मी स्वतःला दोष देत नाही. तू त्रास करून घेतोयस कारण तुला असं वाटते की जे काही घडले ते तुला कसं कळलं नाही. प्रिया तुला कशी मूर्ख बनवत राहिली. अश्विन म्हणतो, या सगळ्यात तर माझाच दोष आहेच ना. अस्मिता म्हणते, अजिबात नाही. आपण आपल्याला पार्टनर्सवर प्रेम केलं तर ती व्यक्ती चुकीची निघाली, त्यात आपला काय दोष. आणि आता जे काही घडले ना ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं बस. अश्विन म्हणतो, मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, काही केल्या मला ते जमत नाही. माझ्या डोक्यात अजूनही प्रियाचे सतत विचार येत राहतात अस्मिताताई. अस्मिता म्हणते, तुझ्या मनात प्रियाचे विचार येतात कारण ना तिच्याबद्दल काहीतरी महत्त्वाचं आहे. आमच्यापासून लपवलं होतास. ती प्रेग्नेंट आहे हे तू आम्हाला का नाही सांगितलंस. अश्विन म्हणतो, अगं मला कुठलंही कॉम्प्लिकेशन्स नको होती. तू आणि मम्मा वीक पडला असतात ना मग खूप प्रॉब्लेम झाला असता, बाकी कुठलंच कारण नसतं. नाही ग अस्मिताताई म्हणते, मम्मा वीक पडू शकले असते हे मी समजू शकते, पण तू माझ्याशी तर बोलू शकला असतास ना. अशा वेळेला सख्या बहिणीशी बोलायचं नाही तर कोणाशी बोलायचं. प्लीज मला असं पर्क करू नकोस असं म्हणते. आणि अस्मिताच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही ग अस्मिताताई, सॉरी, पण मी तुझ्याशी बोलायला हवं होतं पण मला काहीच कळत नव्हतं ग. मला अजूनही
काहीच कळत नाही, मला काय करावं ते असं म्हणतो आणि अस्मिताच्या गळ्यात पडून तो रडत असतो. अश्विन ना खूप हळवा आहे ना प्रेक्षकांनो, आणि ह्यासाठी आपल्याला सख्खे बहीण भाऊ असायला पाहिजे की आपण एकमेकांना आपलं सुख दुःख शेअर करू शकतो. त्याला खूप त्रास होत आहे. अस्मिता म्हणते होईल होईल, सगळं व्यवस्थित होईल म्हणते. आणि मग आता इकडे अस्मिताचा आणि अश्विनचा सीन संपतो आणि इकडे सायली आणि अर्जुनचा सीन दाखवलेला असतो. सायली पुढे पुढे पळत असते आणि अर्जुन मागे पळत असतो. लहानपणीचं असं तन्वी आणि अर्जुन करत होते सेम असं सायली अर्जुन करत असतात, म्हणजे एकमेकाच्या मागे धावत असतात. आणि मग आता सायली पडते असतानाच अर्जुन म्हणतो, सावकाश सावकाश, काय करतेस, पडली असते ना अर्जुन, थांबव, मी तुझं नाव ना आता पूर्णाजीला सांगते. आणि मग अर्जुन स्वतःच्या गळ्यातलं लॉकेट काढतो आणि सायलीच्या गळ्यात घालतो. आणि मग आता लहानपणीचं कसं आठवतं. तन्वी म्हणते, मी ना तुझं नाव पूर्णाजीला सांगते आणि म्हणते आणि रडते. आणि लहानपणीचा अर्जुन हे आठवतं. मग अर्जुन म्हणतो, आठवलं का असं सायलीला विचारतो. सायली म्हणते, इथे छोटासा पाण्याचा हौद होता आणि ते मी पडले होते आणि रडायला लागले होते, तेव्हा तुम्ही माझ्या गळ्यात हे लॉकेट घातलं होतं. मग अर्जुन, तुला आठवलं सगळं असं म्हणते. सायली म्हणते, पण त्याच्या पुढे मागे काय घडलं ते काहीच आठवत नाही हो. अर्जुन म्हणतो, अगं प्रगती होत आहे. सायली म्हणते, कासवाच्या गतीनेच होणारी प्रगती असते का. मग अर्जुन म्हणतो, थांबण्यापेक्षा कासवाच्या गतीने का होईना, पण आपण पुढे तर सरकलो ना, स्टेप बाय स्टेप आपण पुढे सरकत आहोत. ऑप्शन आहेत ना आपल्याकडे अजून भरपूर. आपण उद्या आपण जे इरेझर सेंटचं आहे ना, ते आपण उद्या प्रतिमा त्याच्या घरी गेल्यावर तिथं आपण रिक्रिएट करू. मग असं सायली म्हणते, आणि आता उद्या तुम्ही हॉस्पिटलला जाणार आहात ना, मी पण येते तुमच्याबरोबर तिथे असं सायली म्हणते. तू कशाला म्हणतोस अर्जुन, मग माझ्या डोळ्याच्या समोर झालेलं बरं असं म्हणते. हवं तर माझ्या डोळ्यात समजा, असं डोहाळेच समजा असं सायली म्हणते. मग अर्जुन ओके ओके असं म्हणतो. मग आता चल जाऊयात असं म्हणतो. आणि मग इकडे आता सचिन विचार करत असतो की अण्णाकडची सगळी कॅश ताब्यात घेता आली असती तर बरं होईल. सगळी जेवढी लोन्स आहेत ना तेवढी लोन्स फेडता येतील. तर इकडे महिपत काय करतो, एक बेल्ट घेतो आणि तो स्वतःलाच मारून घेत असतो. आणि मग हे सचिन पाहतो आणि पळत येतो, अण्णा अण्णा हे काय करताय तुम्ही अण्णा असं म्हणतो. हे अण्णा त्याच्या हातातला बेल्ट घेत असतो. आणि हे काय करताय तुम्ही. महिपत म्हणतो, नाही दीक्षित, मी खूप पापं केली आहेत, इतके पापं केली की मला रात्री रात्री झोप लागत नाही, मला माझी सगळी पापं धुवून काढायची आहेत. मग सचिन म्हणतो, अण्णा बाबा होण्याचा मार्ग आहे का, पापं फेडण्याचा हा मार्ग आहे का, म्हणजे तुम्ही जी भक्ती मार्ग तुम्ही महिपत बाबा होण्यापर्यंत इथंपर्यंत ठीक आहे, पण आता तर माझा पण त्याच्यावर विश्वास पण बसायला लागला होता. मग हा सगळा वेडेपणा का करताय अण्णा तुम्ही. नाही दीक्षित, हा वेडेपणा नाही. जोपर्यंत मी माझ्या पापाचं प्रेशर घेत नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही. मी माझ्या पापाचं पश्चाताप घेत नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही. सचिन म्हणतो, नाही यांना यात सगळं ठीक आहे, पण हे सगळं तुम्ही करू नका. मग मी पण म्हणतो, हे सोड, तू कशासाठी आला होता तिथे. सचिन म्हणतो, हे सगळं मला ॲक्च्युली थोडे पैसे हवे होते अण्णा. नाही म्हणजे ते मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आश्रम मी मॅनेज करेन, त्यासाठी मला असिस्टंट, सिक्युरिटी गार्ड, काही स्टाफ या सगळ्यासाठी काही पैसे हवे होते. जास्त काही नाहीत, फक्त थोडे. मग ठीक आहे, तिजोरी खाली चावी ठेवलेली आहे, ती उघड आणि तुला लागतील तेवढे पैसे घे. आता ते पैसे माझ्या कामाचे नाहीत, पैसे म्हणजे विष आहेत माझ्यासाठी, जा तू असं महिपत म्हणत असतो. मग सचिन म्हणतो, ठीक आहे अण्णा, मी घेतो, पण अण्णा प्लीज हे सगळं करू नका. अण्णा तुम्ही शांत व्हा आणि शांतपणे बसा प्लीज, मी आलो हां असं सचिन म्हणतो. आणि सचिन तिथून निघून जातो. आणि मग परत एकदा महिपत तो बेल्ट घेतो आणि परत स्वतःला मारून घेत असतो. आणि मग इकडे सचिन तिजोरीकडे येतो आणि तिजोरी उघडतो, त्याच्यामध्ये खूप सारे पैसे असतात. ते पैसे पाहतो आणि तो विचार करतो आणि पैसे घेतो आणि म्हणतो की या तिजोरीत तर माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त कॅश निघाली. आता तर माझी चांदीच चांदी, माझ्या हाताला महिपत बाबाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागली आहे. आणि आता हे त्या कोंबडीचं पहिलं अंड असं म्हणतो. महिपत बाबा की जय असं म्हणतो आणि हसत असतो. आता दुसरा दिवस उजडतो आणि मग इकडे आता सायली आणि अर्जुन डॉक्टरकडे जातात. हे घ्या सॅम्पल असं सायली
हे म्हणत सायली आणि अर्जुन म्हणत असतो. त्यांनीच सॅम्पल दिले होते हे ते तन्वीचं आणि ते तुमच्याकडे आहे असं अर्जुन म्हणजे प्रियाने जे तन्वीचं सॅम्पल दिलेलं असतं ते तुमच्याकडे आहेच असं अर्जुन म्हणत असतो. आणि अर्जुन म्हणतो की एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हाला. लास्ट टाईम जसं तुम्ही सिक्युरिटी टाईट केली होती ना, कोणालाही पोचू दिलं नव्हतं, तसंच यावेळीसुद्धा ठेवा प्लीज. डॉक्टर म्हणतो तुम्ही काहीच काळजी करू नका. सायली म्हणते प्रतिमा किल्लेदाराचं सॅम्पल पण तुमच्याकडे आहेच. डॉक्टर म्हणतो हो ते आम्ही स्टोअर करून ठेवलं आहे. मग आता सायली म्हणते याचा रिपोर्ट कधीपर्यंत भेटतील. तेव्हा तो डॉक्टर म्हणतो मी लवकरात लवकर देतो, याचा प्रयत्न करीन, शक्यतो 1-2 दिवसातच. मग अर्जुन म्हणतो ओके डॉक्टर म्हणतो तुम्ही बसा मी आलो असं म्हणतो आणि डॉक्टर तिथून निघून जातो. मग आता इकडे अर्जुन म्हणतो तू तन्वी आहेस याचा आता लवकरच सगळं समजेल, तुला तुझी खरी ओळख लवकरच मिळेल. सायली म्हणते हो माझी ओळख आणि माझं कुटुंबसुद्धा असं सायली म्हणते. आणि मग आता इकडे प्रतिमा आत्याच्या घरचा शीन दाखवलेला असतो. त्या दोघीही डायनिंग टेबलवर असतात आणि आता सुमन काकू म्हणतात 4 दिवसासाठी आलेली माहेरवाशीण ती थोड्या वेळासाठी जरी घराच्या बाहेर गेली ना तरी तुम्हाला चैन पडत नाही असं सुमन काकू म्हणतात. आणि तेवढ्यात येतो राकेश ए आई मला काहीतरी खायला दे ना. चल मग सुमन काकू म्हणतात अर्जुन सायली येतच असतील, आपण एकत्रच नाश्ता करूयात. राकेश मनातल्या मनात विचार करतो हे अर्जुन सायली आल्यानंतर मला नाश्ता मिळेल, त्यांना एवढं महत्त्व आहे, हे घर माझं आहे की त्यांचं आहे असं मनातल्या मनात विचार करतो. आणि मग तेवढ्यात सुमन काकू म्हणतात आलेच ते म्हणतात. आणि मग प्रतिमा आत्या म्हणतात या म्हणतात. हे काय एवढा काय उशीर केलात, बसा म्हणतात. आणि मग ते दोघेही नाश्त्याला बसत असतात. मग आता अर्जुन म्हणतो एक काम होतं ते संपवलं आणि मग आलो इकडे. राकेश म्हणतो खरंच उशीर केलात तुम्ही, या दोघी कधीची वाट बघत होते, तुम्ही येईपर्यंत मला उपाशी ठेवले या दोघींनी. ही सुमन म्हणते काय राकेश म्हणतो मी मजाक करत होतो. प्रतिमा म्हणते सायली तुला आवडते ना म्हणून मी भाजणीचं थालीपीठ केलं आहे. अर्जुन म्हणतो या सुवासाने मला आणखीन भूक लागली आहे. तर राकेश म्हणतो या वासाने तर माझी भूक मेली आहे. आई प्रतिमा आत्याला माहीत नाही की मला थालीपीठ आवडत नाहीत, पण तुला तर माहिती आहे ना की का केलं. मग सुमन काकू म्हणतात तुझ्याही आवडीचं करू की आम्ही, पण आता सायलीकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे ना. मी तुला कॉम्प्लेक्स देऊ का, नाहीतर तुला तेच आवडतं की. राकेश म्हणतो आई 1 ना 2 वर्ष मी US होतो ना, तिथं कॉम्प्लेक्स काढले आहेत, आयुष्य काढले आहे. इथं आल्यावर मला वाटलं आईच्या हातचं काहीतरी खायला भेटेल, पण इथेही तेच. तेवढ्यात प्रतिमा आत्या म्हणतात राकेश तुला काय आवडतं ना मला सांग, मी सगळं बनवून देईन. राकेश तुला म्हणतात आणि काकू नको, आईचं बरोबर आहे, सध्या सायलीची आवडीनिवडी जपणं गरजेचं आहे. आणि तेच आपला आजचा भाग संपतो. आता उद्याच्या प्रोमोमध्ये दाखवलं आहे अर्जुन आणि सायली एक अजून लहानपणीची आठवण रिक्रिएट करत असतात. इरेजर कुठे असं अर्जुन म्हणतो आणि मग सायली म्हणते आपण पुन्हा नंतर जसं ठरवून महिपतला प्रतिमा आत्यासमोर आणलं होतं तसंच पुन्हा अपघात घडवून आणला तर. अर्जुन म्हणतो तू वेडी आहेस का, त्या अपघातात जीव जाऊ शकतो असं म्हणतो. कोणालाही काही झालं नाही ना, सगळे सुखरूप आहेत ना, पण मीच तन्वी आहे हे सुख माझ्या पदरात टाका ना असं सायली म्हणते आणि रडत असते. आणि तेच आपला आजचा भाग संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.